पहिला रूल आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे एका त्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला युनिट लिहायचं आहे. म्हणजे लेंथचं युनिट लिहायचं आहे. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. लेंथ इज इक्वल टू समजा एक लेंथ आहे रॉडची 5 मीटर, तर तुम्ही METRE लिहिता का? नाही, फक्त एम लिहिता, स्मॉल एम लिहिता. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना फक्त त्याचं सिम्बॉल लिहिलं तरी चालतं. दुसरा रूल आहे, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. म्हणजे एखाद्या युनिटचं तुम्हाला फुल नेम लिहायचं आहे. म्हणजे जसं की न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे. फोर्स एक एक्झाम्पल सोडवलं तुम्ही आणि फायनली फोर्स काढायला सांगितलं होता म्हणून फोर्स आला 20 न्यूटन. तर तुम्हाला फुल नेममध्ये लिहायचं युनिट. जसं की तुम्ही 20 न्यूटन लिहू शकत होता, असं लिहू शकत होता 20 न्यूटन, पण तुम्हाला फुल नेम लिहायचं आहे म्हणून तुम्ही काय लिहिलं? स्पेलिंग NEWTON हे न्यूटनचं स्पेलिंग आहे. परंतु अशा वेळेस एन मात्र म्हणजे जे पहिलं अक्षर आहे नावाचं, फुल नेममधलं हे पहिलं अक्षर जे आहे सिम्बॉलचं युनिटचं, ते स्मॉल लिपीत लिहायचं आहे. कारण ते एका व्यक्तीचं नाव आहे. त्यामुळं फुल नेम युनिटचं लिहित असताना पहिलं अक्षर हे स्मॉल काढायचं. कधी? जर ते एका व्यक्तीचं नाव असेल. दुसरं एक्झाम्पल, एनर्जीचं युनिट आहे ज्यूल. ते फुल नेममध्ये लिहायचं आपल्याला. तर आपण लिहायचं JOULE. जे हे स्मॉल लिपीत काढले कारण जूल हे एका व्यक्तीचं नाव आहे. आता सिम्बॉलच्या बाबतीत मात्र, आता न्यूटन हे सिम्बॉल लिहायचं आहे तुम्हाला. न्यूटन हे युनिट फक्त सिम्बॉलच्या स्वरूपात लिहायचं आहे. मग काय करायचं? पहिलं अक्षर फक्त लिहायचं, पण ते कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं. कधी? ते जर एका व्यक्तीचं नाव असेल तर. आता एनर्जीचं युनिट लिहायचं आहे, ते फक्त सिम्बॉलच्या स्वरूपात लिहायचं आहे, तर फक्त कॅपिटल J काढायचं कारण ते एका व्यक्तीचं नाव आहे. आणि आता मीटर METRE हे फुल नेम झालं आणि सिम्बॉल लिहायचं आहे तुम्हाला. इथं लिहिलं आहे मी, पण इथं एम मी कॅपिटल काढलेलं नाही, एम स्मॉल काढले कारण मीटर हे एका व्यक्तीचं नाव नाहीच. मीटर हे व्यक्तीचं नाव नाही, त्यामुळं स्मॉल सिम्बॉल हे मीटरचं सिम्बॉल हे स्मॉल लिपीत लिहिलं तरी चालतं. मात्र न्यूटनचं सिम्बॉल, जूलचं सिम्बॉल हे कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं कारण ते व्यक्तींची नाव आहेत. असं ज्या ज्या युनिटमध्ये व्यक्तीचं नाव आहे ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच कुठलं युनिट हे व्यक्तीचं नाव आहे, कुठलं नाही. तर त्यावेळेस सिम्बॉल लिहित असताना कॅपिटल लेटरमध्ये सिम्बॉल लिहायचं. कधी? जर ते युनिट एका व्यक्तीच्या नावावरून असेल तर. आणि व्यक्तीच्या नावावरून नसेल तर काही लिहायची गरज नाही. नंतर पुढचा तिसरा रूल आहे, सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ 20 न्यूटन अँड नॉट 20 न्यूटन्स ऑर 20 न्यूटन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका एक्झाम्पलचं ॲन्सर आलं 1 न्यूटन आणि दुसऱ्या एक्झाम्पलचं ॲन्सर आलं 20 न्यूटन. तर तुम्ही हे 20 आहेत म्हणून ह्याला यस प्रत्यय लावला, म्हणजे अनेक वचन लावलं, किंवा फुल नेम लिहिताना असं लिहिलं, न्यूटन्स असं लिहिलं 20 आहे म्हणून, तर ते एकदम चुकीचं आहे. फक्त 20 न्यूटन असू द्या, अगर 100 न्यूटन असू द्या, अगर 1 न्यूटन असू द्या, फक्त एन लिहायचं. इथं सुद्धा फक्त न्यूटन असं लिहायचं, त्याला यस प्रत्यय लावायचा नाही कारण युनिट लिहिताना रूलच येतो, अनेक वचन लावायचं नाही. चौथा रूल आहे, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. आता फॉर एक्झाम्पल एका फिजिकल क्वांटिटीचं युनिट मासचं किलोग्रॅम आहे, सिम्बॉल लिहिलं तुम्ही आणि इथं फुल स्टॉप दिला तर ते अतिशय चुकीचं आहे. किंवा असं न्यूटन लिहिलं तुम्ही आणि पुढं असे डॉट डॉट दिले तर ते पण चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या युनिटचं सिम्बॉल लिहिल्यानंतर त्याच्या पुढं कसलाही फुल स्टॉप किंवा कसला पंक्च्युएशन मार्क काही द्यायचं नाही. पाचवा रूल आहे, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. फॉर एक्झाम्पल, द SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काही फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे?
मीटर पर सेकंद हे युनिट आहे. हे मीटर, हे सेकंद. तर हे असं रेशिओच्या बाबतीत लिहायचं. एखादं युनिट एक आहे न्यूमरेटरच्या ठिकाणी म्हणजे अंशाच्या ठिकाणी आणि दुसरं युनिट आहे डिनॉमिनेटर म्हणजे छेदाच्या ठिकाणी. तर ते असं रेशिओच्या स्वरूपात लिहायचं. एक कोलन दाखवायचा मीटर पर सेकंद. किंवा ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर हे असं रेशिओच्या बाबतीत रेशिओच्या स्वरूपात लिहायचं. तर चुकून तुम्ही असं लिहायचं मीटर परत सेकंदचा स्क्वेअर आहे म्हणून सेकंद आणि परत सेकंद असं हे चुकीचं आहे. हे लिहायचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. तुम्ही किंवा हा कोलन दाखवायचा रेशिओच्या स्वरूपात दाखवायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही असं लिहू शकता -2. हे पण बरोबर आहे. हे पण ॲक्सेलरेशनचंच युनिट आहे. हे पण ॲक्सेलरेशनचंच युनिट आहे. मात्र हे चुकीचं आहे. तर हे रूल्स आहेत. नंतर 6वा रूल आहे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं एक मोठं युनिट आहे असं बघा जूल पर किलोग्रॅम केल्व्हिन. जूल हे एनर्जीचं युनिट आहे. छेदाच्या ठिकाणी काय आहे नंतर किलोग्रॅम आहे आणि केल्व्हिन आहे. हे सगळे सिम्बॉल आहेत. हे जूल हे एनर्जीचं सिम्बॉल आहे. किलोग्रॅम हे मासचं सिम्बॉल आहे म्हणजे आणि के हे टेम्परेचरचं सिम्बॉल आहे. मग तुम्ही समजा सगळे सिम्बॉल लिहिलेत आणि एखाद्या विद्यार्थ्यानं जर असं लिहिलं हे असं जूल असं लिहिलं आणि इथं छेदाच्या ठिकाणी मात्र सिम्बॉल लिहिलं आणि अंशाच्या ठिकाणी मात्र फुल नेम लिहिलं असं चालणार नाही. सगळं लिहिलं तर काय लिहायचं सिम्बॉलच लिहायचं. इथं पण सिम्बॉल अंशाच्या ठिकाणी सिम्बॉल छेदाच्या ठिकाणी जेवढे युनिट लिहायचे त्याचे एकतर सिम्बॉल लिहायचे किंवा एकतर फुल नेम. एका ठिकाणी तुम्ही फुल नेम लिहिले आणि एखाद्या ठिकाणी तुम्ही असं सिम्बॉल लिहिले हे चालणार नाही. हे त्यामध्ये सांगितले. नंतर पुढचा रूल आहे अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. बघा हा रूल्स मोठा आहे. मी व्हिडिओ फक्त 9 मिनिटाचा करू शकते. 7वा रूल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. डायरेक्ट 8वा रूल सांगते मी तुम्हाला. स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. एक्झाम्पल मीटर पर सेकंद. हे मीटर पर असं कोलन दाखवण्याच्या जे यसच्या डोक्यावर -1 लिहू शकता. हे दोघांचा अर्थ एकच व्हेलॉसिटीचं युनिट आहे. परंतु तुम्ही असं दोघांच्या मध्ये डॅश दिला तर हे चुकीचं आहे. नॉट किंवा आता बघा डॅश द्यायचा आणि जर डॅश दिला नाही मीटर सेकंद आणि डायरेक्ट डोक्यावर -1 लिहिलं तर हे चुकीचं आहे. हे युनिटच आहे ॲक्सेलरेशनचं. हे पण युनिटच आहे ॲक्सेलरेशनचं सॉरी व्हेलॉसिटीचं. मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीचं युनिट. हे पण व्हेलॉसिटीचंच युनिट आहे मीटर पर सेकंद परंतु वेगळ्या स्वरूपात लिहिले. पण दोघांच्या मध्ये आडवी रेष पाहिजे हायपन पाहिजे स्पेस पाहिजे असं पाहिजे. हे करेक्ट आहे. बघा मीटर डॅश असं पाहिजे स्पेस पाहिजे हे चुकीचं आहे. तर हे रूल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. 7वा जो रूल आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला.